राज्य में ऐतिहासिक और धार्मिक स्थलों पर फैले अतिक्रमण को जल्द हटाया जाएगा। ये जानकारी राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दी है। शनिवार को नागपुर में बोलते हुए फडणवीस ने कहा कि ऐतिहासिक और धार्मिक स्थलों पर फैले अतिक्रमण को बर्दाश्त नहीं किया जाएगा। ऐसे में इन जगहों पर जहां भी अतिक्रमण फैला है वहां से चरण दर चरण अतिक्रमण को हटाया जाएगा। असं आहे की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे तिथे टप्प्याटप्प्याने आम्ही हटवणारच आहोत। या ज्या काही ऐतिहासिक आपल्या जागा आहेत किंवा महत्त्वाच्या जागा आहेत, काही धार्मिक महत्त्वाच्या आहेत, काही ऐतिहासिक महत्त्वाच्या आहेत, अशा सगळ्या जागांवर जर कुठेही अशा प्रकारचं अतिक्रमण असेल तर ते टप्प्याटप्प्याने हटवण्यातच येईल। शनिवार को नागपुर जिला विभागीय आयुक्त कार्यालय में गढ़चिरौली जिला नियोजन समिति की बैठक हुई। इस बैठक की अध्यक्षता फडणवीस ने की। बैठक खत्म होने के बाद फडणवीस ने कहा कि गढ़चिरौली जिला आदिवासी बहुल है। सरकार की ओर से वहां विभिन्न उद्योग शुरू किए गए हैं। जिला अब औद्योगिक केंद्र बनने पर विचार कर रहा है। फडणवीस ने आगे कहा कि राज्य सरकार इस जिले के लिए अधिक से अधिक धनराशि उपलब्ध कराने का प्रयास करेगी। गडचिरोली जिल्ह्याचे आज जिल्हा नियोजनाची बैठक झाली। मागील वर्षी जो काही नियतव्यय दिला होता त्याचं जवळपास 99% नियतव्यय हा जिल्ह्याने खर्च केलेला आहे, त्यामुळे त्याची प्रगती चांगली आहे। चालू वर्षाचा जो नियतव्यय आहे त्याच्यामध्ये जवळपास 60% नियतव्यय खर्च झालेला आहे, त्याच्यामुळे वर्ष संपता तो नियतव्यय देखील पूर्णपणे खर्च होईल अशी अपेक्षा आहे। आणि त्यासोबत पुढच्या वर्षीकरता आता एक प्रकारे गडचिरोली हा एक इंडस्ट्रियल हब होऊ इच्छितो। मोठ्या प्रमाणात तिथे इन्व्हेस्टमेंटही येते आहे आणि त्याचा विचार करता गडचिरोलीमध्ये आपल्याला नियतव्यय कसा वाढवता येईल अशा प्रकारचा एक थोडा महत्त्वाकांक्षी प्लॅन हा जिल्ह्याच्या वतीनं सादर करण्यात आलेला आहे आणि जवळपास 500 कोटी रुपयाचा प्लॅन हा सादर केलेला आहे। माझा प्रयत्न असेल की राज्याच्या नियोजनातनं जास्तीत जास्त निधी हा त्या प्लान करता उपलब्ध करून द्यायचा। साथ ही गढ़चिरौली जिले में हवाई अड्डा शुरू करने का प्रयास है। उस स्थान पर सर्वे पूरा हो चुका है। यासोबत गडचिरोलीमध्ये काही जे मेजर प्रोजेक्ट्स आहेत, मग त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज असेल तर येत्या जूनमध्ये तिथे ॲडमिशन सुरू झाले पाहिजेत, जून 2024 मध्ये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। त्या ठिकाणी एअरपोर्ट करता देखील जागा आम्ही आयडेंटिफाय केली आहे, ओएलएस सर्वे देखील केलेला आहे आणि बहुधा येत्या 3-4 दिवसात ओएलएस सर्वे जो आहे तो आपल्याला प्राप्त होईल आणि तो पॉझिटिव्ह होईल असं आम्हाला वाटतं। त्याच्यामुळे मग त्याकरता देखील लँड ॲक्विजिशन आम्ही लवकरच त्या ठिकाणी सुरू करू। काही रस्त्यांचे प्रश्न होते, त्या संदर्भात काही वन विभागाची अडवणूक होती, त्याही संदर्भात चर्चा झाली आहे आणि ती कामं वेगाने कशी करता येतील असा आमचा प्रयत्न आहे। काही विजेच्या संदर्भातले प्रश्न होते ते देखील सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे।